जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. छत्रपती संभाजीनगर येथील सिडको वाळूज महानगर 1 देवगिरी नगर परिसरातून आज पहाटे दुभती गाय चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. येथील रहिवासी सुभाष भीमराव जाधव यांची गाय आज पहाटे अंदाजे 4 ते 4:30 वाजल्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. चोरीला गेलेली गाय तांबूस लाल रंगाची असून ती दुभती आहे. गायच्या गळ्यात पट्टा असून ती परिसरातील अनेक नागरिकांच्या परिचयाची आहे. सकाळी गाय जागेवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी परिसरात मोठ्या प्रमाणात शोधाशोध केली, मात्र उशिरापर्यंत गायचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. या घटनेमुळे पशुपालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित गाय कोणाला कुठे दिसल्यास किंवा तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ मालकाशी संपर्क साधावा. संपर्क सुभाष भीमराव जाधव, मोबाईल 9923768156. ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे चोरीला गेलेली गाय मालकाला परत मिळण्यास मदत होऊ शकते. नमस्कार. हिंदवी न्यूजच्या माध्यमातून वाळूज महानगरमध्ये एक आलेलो आहे. तसेच आज जाधव साहेब यांची गाय चोरीला गेलेली आहे. तसेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल साहेब, कधी गेली आपली गाय? सर, माझी गाय आज पहाटे सकाळी 4:30 ते 4:45 दरम्यान चोरून नेलेले इथून रिक्षात टाकून. गायचं वर्णन कसं ओळखतं? गायचं वर्णन लाल आहे, साहिवाल, लाल साहिवाल आहे. लाल साहिवाल गाय गाय आपण किती वर्षापासून सांभाळत होता? गाय मी तर असं म्हणजे 10 वर्ष झालेले, पण ती गाय घेऊन मला 2 वर्ष झालते. फक्त 2 वर्ष झाले. हो. गाय कशी ओळखला जाईल ती समोरच्या व्यक्तीला? गाय सर, गाय कशी ओळखले जाईल? लाल कलरची गाय आहे ती. आता फोटो वगैरे सगळं आहे माझ्या. गळ्यात घंटी वगैरे आहे का? गळ्यात घंटी होती सर. त्या तिथं ग्राउंड वर नेऊन इथून नेऊन त्या तिथं त्यांनी एक गाडी वगैरे आणलेले, बहुतेक 3 चाकी रिक्षामध्ये घेऊन गेलेले सकाळी. तसंच कोणावर संशय आहे का तुमचा? नाही, संशय वगैरे काही नाही, असं काही नाही सर संशय. तसंच पोलीस प्रशासनाला आपण अर्ज केलेला आहे का? हो, सकाळी गेलो होतो सर मी पोलीस प्रशासनामध्ये. MIDC वाळूज पोलीस स्टेशन मध्ये जाऊन केलेले मी तक्रार. सकाळी 6 वाजता गेलो होतो मी पोलीस स्टेशन मध्ये. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.